दर्शक व माझ्या वकील मित्रमैत्रिणींनो, तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सन्माननीय सदस्य व पदाधिकारी यांचे मी आज परत एकदा स्वागत करते. मित्र, मजा येते की नाही? नक्की. अशीच मजा आपण परत 2 दिवस अजून अनुभवणार आहोत. आजच्या या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात आज प्रथम तज्ञ मार्गदर्शक म्हणून आदरणीय ॲडव्होकेट जयंत जयभावे सर आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय ॲडव्होकेट जयंत जयभावे सरांनी व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. राग आणि द्वेषापासून दूर ठेवा मनाला, लोभ आणि मत्सरापासून मुक्त करा मनाला. तज्ञ मार्गदर्शकांच्या परिचयाने सुरुवात करू कार्यक्रमाला. म्हणूनच मित्र हो, आजच्या तज्ञ मार्गदर्शकांचा मी आपणास थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. तसं आपण त्या सर्व ओळखतो सरांना, कारण पहिल्या दिवशीच्या उद्घाटन प्रसंगी सरांशी आपण बोललोच होतो. पण तरी सरांचा थोडा व्यक्तिगत परिचय मी आपणास देऊ इच्छिते. सरांचा जन्म 12 ऑक्टोबर 1961 मध्ये झाला. सरांचे वडील सुद्धा वकिली व्यवसायात होते आणि त्यांनी सुद्धा 40 वर्ष जिल्हा न्यायालय नाशिक येथे वकिली केली. सरांचं शिक्षण फिजिक्स या व्यवसायात सरांनी BSc केलेलं आहे. तसेच सरांनी LLB ची पदवी सुद्धा संपादन केलेली आहे. सरांनी अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन मध्ये प्रथम श्रेणीत पुणे विद्यापीठातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे. त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये सुद्धा डिप्लोमा कोर्स केलेला आहे. तसेच सरांनी 1987 पासून वकिली व्यवसायात प्रवेश केला आणि आज जवळपास 25 ते 26 वर्ष झाले सरांच्या वकिली व्यवसायाला. त्याचबरोबर सरांनी ॲडव्होकेट DT जयभावे अँड असोसिएट नावाची नाशिक आणि मुंबई येथे जवळपास 15 वकिलांची प्रोप्रायटरी फर्म सुद्धा कार्यरत आहेत. आणि सर मुख्यत्वे करून सिव्हिल, रेव्हेन्यू, क्रिमिनल, आर्बिट्रेशन, कन्झ्युमर, सायबर लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, कन्व्हेन्सिंग या विषयाच्या दाव्यासंदर्भात वकिली करतात. तर मित्र हो, एवढ्यावरच सरांचं कार्य संपत नाही, तर सर 2000 ते मे 2012 महाराष्ट्र स्टेट लॉ कमिशन मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. तसेच सन 2004 पासून ते आजपर्यंत सर बार काउन्सिल ऑफ आणि महाराष्ट्र गोवाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सन 2008 ते 2009 या काळात सरांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे कार्य केलेलं आहे. तसेच सन 2011 मध्ये सरांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं अध्यक्षपदही सांभाळलेलं आहे. तसेच 2005 पासून आजपर्यंत सर नाशिक डिस्ट्रिक्ट लीगल एड कमिटीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत आणि सर एक चांगले वक्ते सुद्धा आहेत. तसेच सरांनी काही पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. त्यापैकी मी काही नावं आपल्याला सांगू इच्छिते. सिव्हिल प्लीडिंग, कन्व्हेन्सिंग अँड ड्राफ्टिंग हे पुस्तक सरांचं 1997 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन ही सिव्हिल अँड क्रिमिनल ट्रायल सरांचं हे पुस्तक 1997 मध्ये प्रकाशित झालं. CPC अप्रोच टू सिव्हिल ट्रायल हे पुस्तक 2006 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर लॉ ऑफ विल्स हे पुस्तक सरांचं 2009 मध्ये प्रकाशित झालं. तसेच सन 2005 मध्ये नाशिक बार असोसिएशनच्या मदतीने नाशिक येथे प्रथम कम्प्युटर लॉ लायब्ररीची सुरुवात सरांनी केली. आणखी एक सांगायचं झालं तर मित्र हो, जयभावे सरांनी बार काउन्सिल मध्ये क्लेप ही संकल्पना रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आणि बार काउन्सिलचा कुठलाही कार्यक्रम असो, तो कुठेही असो, अगदी सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असतात. म्हणून मित्रमैत्रिणींनो, असे हे बहुगुणी व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट जयंत जयभावे सरांचं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल गोवर्दीपे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपणा सगळ्यांची उत्सुकता आहेच की सर CPC शिकवणार म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय ॲडव्होकेट जयंत जयभावे सरांनी यूज ऑफ CPC फॉर कंडक्टिंग सिव्हिल ट्रायल या विषयावर मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याच्या वेळेस आपण असं बोललो की क्लेप कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी मनापासून जर भाग घेतला तर वकिलीचा व्यवसाय करण्याकरता एक वेगळा असा दृष्टिकोन डेव्हलप होण्याचं काम क्लेप कार्यक्रमामधनं होतं. तर तो फरक तुम्हाला 2 दिवसामध्ये थोडाफार जाणवला का? म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कायदे खूप आहेत. आपण या क्लेपमध्ये किती विषयांना इम्पॉर्टन्स देऊ शकतो किंवा किती विषय घेऊ शकतो? एका दिवसामध्ये आपण 4 सत्र म्हणजे अगदी 4 टॉपिक घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे असं 4 दिवस जर म्हटलं तर आपण 16 टॉपिक घेऊ शकतो.
सगळे कायदे तर काही कोणी कोणाला शिकवू शकत नाही. 778 कायदे महाराष्ट्र राज्याचे आहेत एकंदर. 3,500 कायदे केंद्र शासनाचे आहेत आणि मग त्या प्रत्येकाच्या बद्दलचे अनेक रूल्स असतात. आपण काय करू शकतो वकील म्हणून? मला स्वतःला जे माझ्या अनुभवानं वाटतं ते तुम्हाला सांगतो. कायदा हा तसं म्हटलं तर कोणीच कोणाला शिकवू शकत नाही, पण कायद्याचा एक दृष्टिकोन जो असतो ना, की ह्या कायद्याचा उद्देश काय, या कायद्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, किंवा तुम्ही कसं बघावं आणि कसं इंटरप्रेट करावं, अशा प्रकारचा दृष्टिकोन मात्र अनुभवानं आपण एकमेकांशी शेअर करू शकतो. असं काय नसतं की एखादा खूप ज्ञानवंत माणूस आहे आणि तो वकील म्हणून उभा राहिला आणि एखादा नवीन मुलगा त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी खरंच जर व्यवस्थित अभ्यास फॅक्टचा केला तर तो नवीन मुलगा जो असतो ना, तो बरेच वेळा एखादा असा मुद्दा उपस्थित करतो की त्या सिनियर ॲडव्होकेटच्या तो डोक्यातच येत नाही. असं होऊ शकतं. म्हणजे तो अप्रोचचा भाग असतो. बरेच वेळा काय होतं की वर्षानुवर्षे एका पद्धतीनं काम करत करत सिनियर ॲडव्होकेटचा एक दृष्टिकोन बनून जातो की हा कायदा म्हणजे असं. परंतु त्यापेक्षा काही ते एखादे अपशूट त्या कायद्यामध्ये असू शकतं ना. ते बघण्याचा दृष्टिकोनच त्याला आपल्याला कामाच्या ओघामध्ये मग लक्षातच येत नाही. आणि म्हणून मग अशा कार्यक्रमांमध्ये आपण जे काय आहे ते इंटरॅक्शन एकमेकांशी करून आपले व्ह्यूज तपासू शकतो, आपले व्ह्यूज करेक्ट करू शकतो. आपल्याला काय जास्त मिळतंय, आपल्यामध्ये काय आहे की जे आपण इथे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. शेअरिंग ऑफ थॉट्स मी का म्हटलं त्या दिवशी आपल्याला मी सांगितलं की यू शुड शेअर द थॉट्स. ते यासाठी की कदाचित मी काय सांगतो याच्यापेक्षा एखादा मुद्दा तुमच्याकडे जास्त असू शकेल, असतो. मी इंडिव्हिज्युअल नाही म्हणत, कोणी पण इथे वक्ता येईल त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. दॅट शुड बी शेअर. तुमच्या त्या एका मुद्द्याचा उपयोग 100 लोकांना होऊ शकतो. आणि कायद्याच्या बद्दल तुम्ही आंबेडकरांचं विवेचन वाचा. त्यांनी असं सांगितलंय की कायदा शिकताना आणि कायदा डेव्हलप करताना कायदा माहिती असणाऱ्या लोकांबरोबर इंटरॅक्शन करणं, याच्यातनं कायदा शिकणं पण सोपं आहे आणि कायदा डेव्हलप करणं पण सोपं आहे. आपण लॉचे विद्यार्थी असतो तेव्हा म्हणतो आपण कायदा शिकतो. त्याच्यानंतर सुद्धा वकील म्हणून आपण कायदा अंमलातही आणतो आणि शिकत पण असतो. पण त्या पलीकडे वकिलाची एक अजून जबाबदारी असते. डेव्हलपमेंट ऑफ लॉ हा एक अजून वेगळा प्रकार तुम्ही ऐकला असेल. डेव्हलपमेंट कोणत्या अर्थानं तर एखादी पर्टिक्युलर इंटरप्रिटेशन एखाद्या कायद्याचं असतं, त्या इंटरप्रिटेशनच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही वकील म्हणून एखादं इंटरप्रिटेशन करतात. जसं परवा ठिपसे साहेबांनी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल लॉटरीचं सांगितलं की लॉटरीची एक पर्टिक्युलर केस एका पर्टिक्युलर पद्धतीनं चालायची आणि त्या मुद्द्यावर ते ॲक्विट व्हायचे. तीच केस त्याच क्रॉस एक्झामिनेशनवर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं विचार केला आणि कन्व्हिक्ट केली आणि ते कन्व्हिक्शन त्यांचं शेवटपर्यंत टिकलं. हे काय झालं? त्याच तरतुदी आहेत, तोच लॉ आहे, वेगळा विचार केला, वेगळा विचार करून वेगळ्या विचाराचा निर्णय दिला. त्यांनी त्या लॉची डेव्हलपमेंट केली. ही हॅज डेव्हलप्ड दॅट पर्टिक्युलर लॉ. त्याच्यामुळं कायदा शिकणं, कायदा अंमलात आणणं आणि कायदा वाढवणं या गोष्टीचा देखील आपण वकील म्हणून सगळ्यांनी डोक्यामध्ये विचार ठेवला पाहिजे. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे यूज ऑफ सीपीसी फॉर कंडक्टिंग सिव्हिल ट्रायल. सिव्हिल प्रोसिजर कोडचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीनं सिव्हिल ट्रायल कशी चालवू शकतो आणि तो करण्याचा मला समजलेला दृष्टिकोन हा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सीपीसी शिकणं, शिकवणं हा आपल्या या 1.5 तासाचा उद्देश मित्रांनो अजिबात नाही. कारण सीपीसीच्या तरतुदी तुम्ही लॉ कॉलेजला शिकलेला आहात, त्याच्यानंतर वकील म्हणून काम करताना आपण शिकलेला आहात. पण वकील म्हणून काम करताना या सीपीसीचा वापर आपण कसा केला पाहिजे
याच्याबद्दल सिव्हिल ट्रायल चालवून जी काय मी 20-25 वर्षामध्ये माझा स्वतःचा एक दृष्टिकोन तयार केला आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे गेलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट CPC मध्ये मिळू शकतात, सिव्हिल ट्रायलमध्ये मिळू शकतात. तो मी आपल्यासमोर मांडण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतो. मुक्तामोन आपल्याजवळ CPCचे पुस्तकं दिलेले आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये काय बडबड आहे, सिव्हिल ट्रायलमध्ये तुमच्यापैकी किती लोक सिव्हिल ट्रायल करतात मला जरा प्लीज हात वर करून सांगा बरं. अच्छा, कमी लोक आहेत. परंतु सिव्हिल ट्रायल करण्यामध्ये इंटरेस्ट किती लोकांना आहे? बऱ्याच लोकांना आहे. कारण बरेच वेळा सर काय होतं की ज्युनियरशिपमध्ये क्रिमिनल ट्रायलमध्ये पटकन मुलांना असं वाटतं, परंतु माझा स्वतःचा अनुभव सांगतो. म्हणजे क्रिमिनल ट्रायल इज अ गुड, बट खऱ्या अर्थानं वकिलाचं जर स्किल ताकदीचं लावायचं असेल तर सिव्हिल ट्रायल पण आपण चालवली पाहिजे. जे क्रिमिनल ट्रायल चालवतात त्यांनी पण असा प्रयत्न करा की सिव्हिल ट्रायल तुम्ही चालवा. 2, 4, 5 सिव्हिल ट्रायल चालवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की क्रिमिनल ट्रायलपेक्षा इथे सगळं काही थोडं जास्त ताकदीनं लावावं लागतं. कारण क्रिमिनल ट्रायलमधलं एक साधं प्रिन्सिपल असतं की एक बेनिफिट ऑफ डाऊट, एक तरतूद, आणि रेस्ट ऑफ द वर्क इज ऑफ अ जज. सिव्हिलमध्ये असं नसतं. टप्प्याटप्प्यानी सिव्हिल ट्रायल इकडून तिकडे, तिकडून इकडे, वादीकडून प्रतिवादीकडे, प्रतिवादीकडून पुन्हा वादीकडे असे फिरत असते. आणि म्हणून सिव्हिल ट्रायलच्या बद्दल आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर CPCचा एक चांगला दृष्टिकोन तुमच्यासमोर असला पाहिजे. यासाठी आता आपण काही एक्सरसाइज करू. म्हणजे पहिल्यांदा तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की सिव्हिल प्रोसिजर कोड हे कसं डिझाईन झालेलं आहे, त्याचं एक साधारणतः रचना कशी आहे. कारण एक असा ऍक्ट आहे हा की ज्या ऍक्टमध्ये सेक्शन्स पण आहेत आणि ऑर्डर्स पण आहेत. ऑर्डर्सला साधारणतः रूल्स म्हटलेलं आहे. तुम्ही साधारणतः वेगवेगळे कायदे जर बघितलेले असतील तर त्या कायद्यांमध्ये सेक्शन्स असतात आणि एखाद्या सेक्शनमध्ये रूल मेकिंग पॉवर असते की ह्या कायद्याकरता जे काय अनुषंगिक रूल्स लागतील त्या सेक्शनचा पॉवरचा वापर करून रूल्स बनवावेत आणि मग इंडिपेंडेंटली रूल्स बनले जातात. CPC मध्ये तसं नाही. CPC मध्ये ॲज अ पार्ट ऑफ कोड 3 गोष्टी आहेत आणि या 3 गोष्टींची रचना कशी केली आहे याचा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र असलं पाहिजे, किंबहुना नुसतं चित्र नाही असलं पाहिजे. तर त्याचा आपण एक विचार करून आपला स्वतःचा एक असा चार्ट प्रॅक्टिसिंग वकिलानं स्वतः तयार केला पाहिजे, असं माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो मी. सिव्हिल ट्रायल करताना CPC आणि एव्हिडन्स ऍक्ट आणि क्रिमिनल ट्रायल करताना CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट याच्यावर जो चांगली पकड ठेवेल त्याचं 75% काम चांगलं काम करण्याचं पार पडतं. मग बाकीचं जे आहे ते इतर कुठले लॉज असतील काय असतील. आणि म्हणून याची रचना कशी आहे सिव्हिल प्रोसिजर कोडची याचा आपण सगळ्यांनी एक व्हिजन वाईज दृष्टिकोन केला पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्यासमोर ती चित्र मांडतो आणि मुद्दामून त्याच्यासाठी तुम्हाला CPCचे पुस्तकं दिले आहेत. आपण इथे ठरवायचं. आपण आता थोडंसं बोलू, नंतर मी असं अपेक्षित करतो की तुम्ही पण बोलावं. जे काय बोलायचं ते रिलिव्हंट बोलायचं. जे काही प्रश्न विचारायचे ते सेक्शन्सवर बोट ठेवून विचारायचे. ही सवय लक्षात ठेवायची. जसं परवा मी तुम्हाला सांगितलं की क्लेपमध्ये आलेल्या लोकांना आम्ही असं सांगतो की काही रूल्स तुम्ही उत्तान ज्युडिशियल क्लेप रूल्स म्हणून घेऊन जा. उदाहरणार्थ चार्जशीट असेल तर चार्जशीट 5 वेळा वाचायचं असं ठरलं आपलं मागच्या परवाच्या ह्याच्यात. तुम्ही तो प्रयत्न करा. कन्सिडर दिस ॲज आपण या 4 दिवस आलो. या 4 दिवसामध्ये आपल्याला एक रूल मिळाला. क्रिमिनल ट्रायल चालवायच्या आधी 5 वेळा चार्जशीट वापरायचं. ओके. तसं सिव्हिल ट्रायलचे पण काही रूल्स आपण आता जाता जाता करू. पहिला रूल आपल्याला सांगतो की सगळ्यांनी डायलॉग करायचा. बी फ्री. इट्स जस्ट ओपन डिस्कशन विथ इच अदर. डोंट ट्रीट दॅट आय एम समबडी हॅव्हिंग अ मोर नॉलेज दॅन यू. मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेकांना माझ्यापेक्षा जास्त पटकन कळेल कायद्याचं इंटरप्रिटेशन. पण तुम्ही इंटरॅक्ट करा. इंटरॅक्ट करण्याची जर आपण सवय ठेवली नाही तर कुठेतरी एखादा सिनियर वकील येतो आणि आपण केवळ तो सिनियर आहे म्हणून बोलायचं धारिष्ट करत नाही. असं करू नका. फक्त बोलताना एक लक्षात ठेवा की जे काही बोलायचं त्याच्या आधी कायदा पाहायचा.
चांगल्या वकिलाचा नियम नंबर 1 सिव्हिल ट्रायल करता जे काही बोलायचं, जे काही अर्ज करायचा, जो काही दाव्यामधलं म्हणणं मांडायचं, याच्याकरता सिव्हिल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ॲक्ट आणि जो काही संबंधित कायदा असेल, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा कायदा असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा कायदा असेल, त्याच्या तरतुदी या पहिले वाचायच्या आणि मग बोलायचं. कुठलाही अर्ज करायचा असेल कोर्टामध्ये तो अर्ज लिहायचा, पण तो अर्ज लिहिताना सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 26 रूल 2 या अन्वये कमिशनरची नेमणूक करण्याकरता ही सवय ज्याला लागते त्याच्याबद्दल स्वतःचा कॉन्फिडन्स वाटतो. त्यांनी तो अर्ज कोर्टासमोर ठेवल्यानंतर कोर्टाचा देखील त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढतो. आणि म्हणून आपण सगळ्यांना CPCचे पुस्तकं जे दिलेले आहेत ते पुस्तकं आपण सगळ्यांनी हातात घेऊन आपण जी काही चर्चा करायची याच्या पुढची ती करूया. 3 भागामध्ये मी म्हटलं, बरेच लोक म्हणतात अहो 3 भागात कसं काय, 2च भागात आहे. पण मी पुन्हा आता सांगतो की 3 भागामध्ये CPCचा कोड डिझाईन केलेला आहे. पहिला सेक्शन्स. सेक्शन किती आहेत तुमच्या पुस्तकामध्ये बघा तुम्ही, 1 ते 158. दुसरा पार्ट काय म्हणायचा, ऑर्डर. याच्यामध्ये किती आहे, 51. ते चुकतंय. आता यानंतर काय आहे सांगा, ॲज अ पार्ट ऑफ कोड. ॲज अ पार्ट ऑफ कोड म्हणजे काय, ते कोडच आहे, ते काहीतरी कुठेतरी सप्लिमेंट नाहीये, ते काहीतरी कुठेतरी मार्गदर्शक नाहीये की याचा वापर करा. पार्ट ऑफ कोड म्हणजे काय, इट्स अ पार्ट ऑफ कोड. कोडचा एक भाग आहे, शेड्यूल आहे, बरोबर आहे. काय शेड्यूल आहे ते, शेड्यूल A to अपेंडिक्स, A to. सो आय विल प्लस हिअर. आणि आपण नंतर याच्यावर चर्चा करू. कोणाला काही डाऊट असतील त्याच्यावर तर ते मी अपेंडिक्स शेड्यूल म्हणतो. लिहू नका, तुम्हाला सगळ्यांना चार्ट दिलेला आहे, मी देणार आहे जाताना. याचं सगळ्यांचं जस्ट कॉन्सन्ट्रेट हिअर, फॉरगेट अबाउट रायटिंग बिकॉज आय हॅव प्रिपेअर्ड अ चार्ट फॉर यू. डोंट वरी फॉर दॅट चार्ट. आणि चार्ट हे पुस्तकात कुठे पण मिळतं. एकदा तुम्हाला जर विजन कळालं, हे चार्ट सुद्धा वापरू नका असं मी सांगणार आहे. तुम्ही तुमचा असा चार्ट मात्र स्वतः सगळ्यांनी तयार करा. दॅट विल बी माय रिक्वेस्ट टू यू. सो डोंट राईट एनिथिंग. अपेंडिक्स, हे अपेंडिक्स A to H आहे. दिस इज अ पार्ट ऑफ कोड. आणि ते कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. A to H. आता आपण याची जी काही ह्या सगळ्या म्हणजे हे 158, हे 51 ऑर्डर्स, या 51 ऑर्डर्स मधले रूल्स हे सगळे कोणी मोजलेले आहेत नाहीत असा विचार केला तर 1% पण माणूस मिळणार नाही की मी पाहिलेलं आहे. पण एक 700-800 रूल्स याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे जो प्रत्येक एक सेक्शन होईल अशा मोठ्या मोठ्या रूल्स याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. म्हणजे हे 700, हे 100-150, म्हणजे 800-850 रूल्स. म्हणजे आपल्याला किती मोठा बोजा वाटतो ना, की इट्स अ बिग थिंग समथिंग. 700-800 काहीतरी पर्टिक्युलर सेक्शनचा हा कोड आहे. आणि मग हे अपेंडिक्स. पण याचा जो काही आधार आहे ना तो सिंपल आहे, नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस. हा या सिव्हिल प्रोसिजर किंवा तुम्ही CRPC मध्ये सुद्धा गेलात ना, यापेक्षा काहीच नाही. नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस ज्यांनी व्यवस्थित शिकलेले आहेत. शॉर्टमध्ये आपण नॅचरल प्रिन्सिपल जस्टिस मध्ये जातो त्यावेळेस आपण काय लिहितो, तर कुठली तरी एखादी कंप्लेंट असते बघा, बरोबर आहे. म्हणजे सिक्वेन्स समजण्याकरता मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा एखादी कंप्लेंट येते तेव्हा नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस काय म्हणतं की ज्याच्या विरुद्ध कंप्लेंट आहे, आता मी कंप्लेंट केली, ज्याच्या विरुद्ध केली त्याला काय, ही मस्ट बी गिवन अन अपॉर्च्युनिटी ऑफ फायलिंग से फर्स्ट. ओके. जो हिअरिंगचं नंतर येतं से, हा से येतो. मग त्याच्यानंतर म्हणतं काय, तुम्हाला सपोर्टिंग काय असतील ते प्रूफ द्या, डॉक्युमेंट्स असतील, ओरल असतील, प्रूफ द्या. ओके. देन सेकंड पार्ट इज दॅट गिव्ह द हिअरिंग and give the judgment, give the appeal. 1, 2, 3, 4, 5, 6 मध्ये नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसचा ढाचा जो आहे तो सगळा संपतो. जे कोणी अभ्यासक असतील
ते याच्यामध्ये बाकीचे डिटेल्स वर्कआउट करा तुम्ही, पण बेसिक ढाचा जो आहे हा एवढा सिंपलच आहे ना. लॉजिकली परवा ठिपसे साहेबांनी खूप छान सांगितलं की लॉजिकली विचार करा. काय ते तरतूद आहे, तरतुदीचा अर्थ काय, एव्हरीथिंग फर्स्ट लॉजिकली. आलेल्या समोर फॅक्ट्समध्ये खरं काय वाटतं, कॉन्शियसला काय पटते, लॉजिकली काय पटते, आपल्याला योग्य काय वाटते. वकिलांनी काय करायचं असतं, ती ही मनाचं नियोजन करायचं असतं, ही मनाची क्षमता वाढवायची असते का मला लॉजिकली काय वाटतं. आणि लॉजिकली ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस नेहमी वकिलांनी काय करायचं असतं, ही तक्रार काय आहे, त्याची दुसरी बाजू काय, ही तक्रार आहे, ही त्याची दुसरी बाजू आहे. मग या दोघांमधलं तुलनात्मक दृष्ट्या योग्य काय वाटतंय, मग पुरावा येतो. मग पुरावा आल्यानंतर याच्याकडे पण पुरावा येतो, याच्याकडे पण पुरावा येतो. मग कोणाचा पुरावा बलकी वाटतो, अगेन लॉजिकली सत्यता कशामध्ये वाटतेय, कोणता रिलायबल वाटतोय, कोणता प्रोबेबल वाटतोय. ही सिव्हिलची पद्धत झाली. क्रिमिनल डिफरंट, आय विल नॉट टच ऑन दिस अँगल, सर सांगणार आहेत भोसले सर. परंतु सिव्हिलमध्ये काय असतं की ह्या पद्धतीनं तुलनात्मक दृष्ट्या आपण पुढे पुढे जात असतो. सिव्हिल ट्रायलमध्ये डॉक्युमेंट्स, प्रूफ, विटनेसेस अँड देन जजमेंट. यू नो द प्रिन्सिपल ऑफ अ सिव्हिल ट्रायल किंवा सिव्हिल लिटिगेशनचं प्रिन्सिपल काय आणि क्रिमिनल प्रिन्सिपल काय, हे परवा मला असं वाटतं ठिपसे साहेबांनी तुम्हाला सांगितलं. सांगता येईल का? सिव्हिल ट्रायलचं बेसिक्स ऑफ मेकिंग अँड असेसमेंटचं प्रिन्सिपल काय, एव्हिडन्सचं प्रिन्सिपल काय, ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्सचं प्रिन्सिपल काय, आणि क्रिमिनलचं काय, सिव्हिलचं काय. प्रीपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटी. आणि क्रिमिनलचं काय, बेनिफिट ऑफ डाऊटला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ इनोसन्स. ही इज इनोसन्स अँड यू हॅव टू प्रूव्ह द केस अँड देअरफॉर बेनिफिट, इफ बेनिफिट इज गिवन ही इज ॲक्विटेड. इकडे प्रीपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटी. प्रीपॉन्डरन्स, प्रीपॉन्डरन्स या शब्दाचा ज्युरिस्प्रुडन्स मधला अर्थ वाचा. मी तुम्हाला एकदम साधा अर्थ सांगेन. सिव्हिल ट्रायलचा आता मी ज्यावेळेस सांगतोय की एक तक्रार आहे, त्याचा जबाब आहे, यांचा पुरावा आलाय, यांचा पुरावा आलाय, डॉक्युमेंटचा पुरावा आलाय, ओरलचा पुरावा आलाय, आणि असेसमेंट, की न्यायदेवता समोर ठेवायची. न्यायदेवता आहे ना, आपण पाहतो ना, न्यायदेवतेच्या हातामध्ये काय असतं, तराजू असतो. ओके, तराजू, एक तराजू खाली असतो, एक तराजू वर असतो. हे कशाचं सिम्बॉल आहे. मी सिम्पली सांगताना बऱ्याच वेळा सांगतो की हे प्रीपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटीचं आहे. म्हणजे एक पुरावा आला इकडे टाकला, एक पुरावा आला इकडे टाकला, वादीचा प्रतिवादीचा, वादीचा प्रतिवादीचा, वादीचा प्रतिवादीचा. कायदा, लॉजिक सगळ्याचा प्रीपॉन्डरन्स करून जज केलं जजनी की कोणाचं पारड जड आहे, विच इज प्रोबेबल, द एक्झिस्टन्स ऑफ विच फॅक्ट इज प्रोबेबल. हे झालं लॉजिक. हे इतर साध्या भाषेत. वकिलीच्या भाषेत काय की एक्झिस्टन्स ऑफ विच फॅक्ट इज मोर प्रोबेबल दॅन द अदर फॅक्ट. दॅट पर्टिक्युलर फॅक्ट विल बी ऑफ अ वेटेज. ही करण्याची जी प्रक्रिया आहे, ही करण्याची जी प्रक्रिया आहे, जिचा आधार नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसवर आहे, ती सीपीसी मध्ये सगळी इनकॉर्पोरेट केलेली आहे. आणि म्हणून सीपीसी म्हणजे काय, एक आपण साधं एक्झाम्पल घेऊया की एक ट्रेन आहे, ट्रेन. कीप इन युअर माइंड दिस एक्झाम्पल. हा ट्रॅक आहे, तुम्हाला सिव्हिल ट्रायल चालवायची आहे, तुम्हाला चालवणेच म्हणतो ना आपण, खटला चालवायचा आहे, सिव्हिल ट्रायल चालवायची आहे. चालवायची आहे कोणत्या ट्रॅकवर चालवायची आहे, या सीपीसीच्या ट्रॅकवर चालवायची आहे. या ट्रॅकच्या बाहेर जायचं नाही, या ट्रॅकवरच चालायचं. एव्हिडन्स ऍक्ट इज द मशीन and the CPC is the track. Similarly, if you go for a criminal trial, CRPC is the track and Evidence Act is the machine. आणि बाकीचे सगळे ऍक्ट तुमचे मटेरियल भरलेले आहे वर. तुमचं ते मटेरियल घेऊन तुम्हाला त्या फॅक्ट्स घेऊन इच्छित स्थळी जायचं आहे, रिलीफच्या स्थळी जायचं आहे. तुम्हाला जे काय रिलीफ घ्यायची आहे ती रिलीफ, आणि हा सूट आहे. याचा हा ट्रॅक जो आहे तो सीपीसी आहे. या ट्रॅकची जी काय आहेत ती स्टेशन्स ठरलेली आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ती कोणती स्टेशन्स आहेत. तर साधा तुम्ही आता सिव्हिल ट्रायल चालवत नाही, त्यांनी पण मला सांगा की पहिल्यांदा काय घडतं दावा करायचं तर. दावा तयार होतो, कॉज ऑफ ऍक्शन असतं,
मग फॅक्ट्स जमा होतात, मग डॉक्युमेंट्स आपण बघतो, त्याच्यावरनं आपण एक दावा तयार करतो, सूट. ओके, सूट, दावा, हे पहिलं स्टेशन आहे या ट्रेनचं. ओके, सूट, दिस इज द फर्स्ट स्टेशन, 1. देन व्हॉट इज दॅट? सूट असल्यानंतर काय होतं? समन्स येतात. सूट दाखल झाला की समन्स जातो. ओके, सेकंड स्टेशन इज अ समन्स. मी हे या पद्धतीने यासाठी सांगतोय की बरेच वेळा मला असा अनुभव आला की लोक म्हणतात, अहो एवढं कसं काय लक्षात ठेवायचं, ते एवढं काय 51 ऑर्डर्स आणि 108 ऑर्डर, इट्स व्हेरी डिफिकल्ट, लेट अस गो बाय लॉजिक. असं काहीच नाही. हा जर सिक्वेन्स लक्षात ठेवला तर या सिक्वेन्स प्रमाणे सीपीसीचं सगळं डिझाईन आहे, आणि ते डिझाईन कोणत्या सेक्शननी कसं केलंय हे आपण बघूया. थर्ड याच्यामध्ये जो काही असतो आस्पेक्ट, तो समन्स गेला की तो हजर होतो, रिटर्न स्टेटमेंट देतो. ओके, सेकंड तिथे प्रिन्सिपल ऑफ युअर नॅचरल प्रिन्सिपल, लेट अस से WS appearance etc. Okay, then fourth is a court. नाही, इश्यूज कडे नंतर येऊ, एक क्षणभर थांबा. दावा येतो, समन जातं, रिटर्न स्टेटमेंट येते, आल्यानंतर समोर कोर्टाच्या समोर प्लीडिंग देतात. ओके, प्लीडिंग आल्यानंतर कोर्ट त्या प्लीडिंग कडे बघतं. जर प्लीडिंग मध्ये काहीच तथ्य नसेल ना तर काढून टाकायची केस. तरतूद आहे, आपण कधी वापरतो का? फॉल्स फ्रिव्हिलियस सूट माझ्या विरुद्ध झाला तर डिफेंडंट म्हणून माझी जबाबदारी नाही की सीपीसीने काय सांगितलंय, आपण तरी त्याला उत्तर देत बसतो, तरी आपण त्याला ट्रायल फेस करतो. एखादं काहीतरी लिमिटेशनच्या बाहेर गेलेलं असतं, एखादं ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असतं, मग तिथं तुम्हाला कोर्टाकडे जाण्याची, कोर्टासमोर म्हणणं मांडण्याची, केस न चालूचा काढून टाकण्याची मुभा आहे ना, ती तरतूद सीपीसीने दिलेली आहे तुम्हाला की दिस इज आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन, सो यू हॅव टू अप्लाय द अप्रोप्रिएट सेक्शन, गो टू द प्रोव्हिजन. सो हिअर फोर्थ स्टेज आपण कोर्ट लिहूया. त्याचबरोबर इथे आता नवीन आपला जो काही सगळीकडे लोक अदालत